एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचे नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर काल बिग बॉस मराठी सीझन 6चे एपिसोड बघून कुणाला मज्जा आली मला सांगा. मला तर खूप मज्जा आली. तर चला बोलूया आपण कालच्या एपिसोडबद्दल, की कालच्या एपिसोडमध्ये काय काय झालं आहे आणि काय काय घडलेलं आहे घरात, आणि कसं राखी सावंतने पुरा शो चालवते आहे ह्याच्यावरती आपण बोलूया. तर कालच्या एपिसोडची सुरुवातच झालेली होती कॅप्टन्सीच्या टास्क, ज्याच्यात ते 3 उमेदवार जे होते, एक अनुश्री, देन रुचिता आणि होते प्रभू. हे 3 उमेदवार होते आणि हा टास्क थोडा गमतीची होतं आणि खूप मज्जा करायचे टास्क दिलेलं होतं बिग बॉसने, जे रील्स बनवायचे होते आणि ते जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत त्यांना कोलॅबरेट करायचं आहे. मतलब असं बिग बॉसने ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जोड्या बनवलेल्या आहेत की ते जोडी परफॉर्म करणार रील्स, आणि जे उमेदवार आहेत अनुश्री, रुचिता आणि प्रभू, त्यांनी ते रील करणाऱ्या जोड्यांना त्यांनी त्यांचे मत ठेवायचं आहे की ते कसं कॅप्टन बनायचे उबदार आहे आणि त्यांना म्हणवायचं आहे की ते त्यांच्यासोबत कोलॅबरेट करा ते रील. तर हा टास्क होता, ज्याच्यामध्ये स्टार्टिंगची पेअर जो होती ते रोशन आणि विशालची जोडी होती. तर त्यांनी परफॉर्म केलं गाण्यावर, आणि रोशन इथं सुद्धा रोशन आणलेलं नव्हतं टास्कमध्ये. तो तिथं सुद्धा त्या डान्समध्ये सुद्धा तो विशालला बघत करत होता. असं नाही की विशाल एक्सपर्ट डान्सर आहे, ते स्टेप्स पुरा छान करतो असं नाही, बट विशालची एक अलग ॲटिट्यूड आहे आणि विशाल एक चाम म्हणू शकतो आपण. ते ज्यानं तर चालत होतं ते गाण्यामध्ये, ते डान्स परफॉर्मन्समध्ये, आणि रोशन इथं सुद्धा विशालला बघतोय आणि करतोय. आणि विशालच्या डान्सच्या कम्पॅरिझनमध्ये मला रोशनचा डान्स खूपच डाऊन दिसलेलं होतं. असं काही त्यांचं परफॉर्मन्स झालं होतं. आणि त्यांची दोघांची एक कॉमन पॉईंट आहे, ते आहे बॉडी, आणि ते दाखवायची वेळ आली. विशालने पटकन खोलला जॅकेट, बट रोशनला तिथं सुद्धा वेळ झालेली होती की रोशनला तर जॅकेटच खोलायला होत नव्हता. तर हा प्रकारचा डान्स त्यांचा झालेला होता की फायनली ते डान्स झाला, तो रील बनला. तर त्याच्यानंतर अनुश्री, बिग बॉसने म्हटलं की तुम्ही तुमच्या मतं सांगा, अनुश्री, रुचिता, प्रभू, की त्यांनी का तुमचं ह्याला कोलॅबरेट करायचं आहे. देन अनुश्रीने तिचे पॉईंट्स ठेवले, रुचिता तिचे पॉईंट्स ठेवले, प्रभूचे पॉईंट्स ठेवलेलं होतं. तर रोशनने दिलेलं हे वोट टू रुचिता, की रुचिता कॅपेबल आहे म्हणून मी देतो, आणि विशालने वोट दिला होता अनुश्रीला. शॉक झाला ना? येस. विशालने हे म्हटलं होतं की मी टोलीची जे एक्स मेंबर आहे अनुश्री, मी तिला वोट करणार आहे, कारण जशी काही बी होती ती आमच्या टोलीमध्ये होती, तर मी तिलाच वोट करणार आहे असं विशालचं मत होतं. बट मला असं वाटलं की विशाल इथं खूपच स्मार्ट प्ले केलेला आहे, कारण की अनुश्री इज द वन ऑफ द मेन पिल्लर ऑफ टोली आपण म्हणू शकतो, कारण अनुश्रीकडे खूप छान दिमाग आहे आणि ती खूप छान अनालाइज करते आणि ती तिचं वाट मोकळी करून जात असते. तर विशालला ह्याचं जे फरक जे आहे ते जाणीव होत आहे की अनुश्री टोलीतून जाते. तर तो व्हेरी स्मार्टली इथं अनुश्रीला वोट घातलेला आहे, हे म्हणून की तू परत टोलीमध्ये येऊ शकतेस. आणि तो एक लाईनसुद्धा वापरलेलं होतं की टोली में जिसको आना है उसको वेलकम है और जिसे जाना है वो जा सकता है. मतलब टोली में फिर एक बार विशाल अनुश्रीला वेलकम करतो, हा एक कारण आहे. आणि दुसरं कारण हे आहे की काही झालं तर तो प्रभूला देणार नाही, आणि प्रभूचं विशालचं असं एक घट्ट दुश्मनी आहे जे आपल्याला दिसतच आहे. तर त्यामुळे तो प्रभूला करणारच नव्हता. आणि आपण असं म्हणू शकतो विशालने त्यानं 2 निशाणे केल्या. एक, तो अनुश्रीला वोट घालून परत टोलीमध्ये आणायचं कोशिश केला, आणि दुसरं की तो प्रभूला काय म्हणतो रेसमधून बाहेर करायचं एक वाट दाखवलेला आहे. तर हा विशालचा गेम होता जो खूप छान एक्झिक्यूटसुद्धा झालेला आहे. देन त्याच्यानंतर आलेले होते दीपाली आणि राखीचं परफॉर्मन्स होतं, जे खूपच छान केलेलं होतं. मतलब नजर जो आहे ते टिकलेली होती दोन्हीही वरती, आणि काय सांगायचं, दोघंही खूप छान डान्सर्स आहे आणि त्यांनी दोघंही खूप छान परफॉर्म केलेला आहे. तर त्यांची जी ओळख होते की दीपालीने रुचिताला म्हटले की तू अगर मला काल मदत केली असती तर मी आज तुला मदत केली असती. आणि की जो हॉर्नॉसुर का टास्क झालेलं होतं त्याच्यामध्ये दीपालीचं नाव काढलं गेलं होतं, विशालने काढलं होतं. त्याच्यामध्ये अंडे वगैरे जे नाव लिहायचं होतं त्याच्यामध्ये तू माझं नाव लिहिलं नसतीस तर मी तुला
सपोर्ट केला असते, एक रिझन. आणि दुसरं रिझन हे आहे की प्रभू आमच्या टीमचा आहे, काटा टीमचा आहे, तर मी काटाला सपोर्ट करणार आहे. आणि अनुश्री ऑब्व्हियसली तू माझं असं काय दाखवलेलं होते दीपाली यांनी की तू माझे हार्टमध्ये असतेस, तर मला एकच ओट घालायचं आहे तर मी प्रभूला घालते. देन राखीच्या ओट जे होतं ती रुचिताला गेली होती, कारण ती मिनी राखी सावंतचं टॅग घेण्याचं कोशिश करते की भाई मी मिनी राखी सावंत आहे तर मला ओढ द्या. तर राखीनं दिलं रुचिताला ओट की प्रूफ कर, हा टाईमला तू प्रूफ करायचं आहे मला की मी फर्स्ट अँड लास्ट टाईम तुला ओढ घालत आहे, असं राखीनं सांगितलं आणि रुचिताला ओढ दिला. देन थर्ड परफॉर्मन्स जे होतं जे सागर यांच्या आणि प्राजक्ताचं होतं, ज्याच्यामध्ये सागर यांनी खूप छान केलं. मतलब सागर यांचं आपण म्हणतो ना की थोडासा बी मूव केला तर जे रोनक असतो ते यायला पाहिजे, आणि ते सागर यांच्या डान्समध्ये खूप छान येत होतं. आणि प्राजक्ता ऑब्व्हियसली मला असं वाटतं की प्राजक्ताचं ना झाडूसोबत खूप छान नातं आहे मला असं वाटतं, कारण राखीसोबत तिची जी भांडणं झालं होती ती ह्याच्यावरती झाडू होतं की झाडू मार मी नाही मारणार, झाडू मार मी नाही मारणार. आणि परफॉर्मन्समध्ये पुरा झाडू होतं की असं वाटत होतं की प्राजक्ताच्या झाडूच्या सोबत का तर नातं आहे, घट्टमेकी नातं आहे, ज्याच्यामध्ये सागर यांनी खूप छान डान्स केला आहे, प्राजक्ता झाडूच मारत होती. तो या असं परफॉर्मन्स झालेलं होतं. तर सागर यांनी त्यांची वोट जे आहे त्यांनी अनुश्रीला दिलेलं होतं, कारण लास्ट टाइम त्यांची जे कॅप्टन्सी होती तेव्हा त्यांनी अनुश्री हो या रुचिता हो त्यांनी मदत केली आहे, तर ते मुलं त्यांनी अनुश्रीला वोट दिलेलं होतं. आणि प्राजक्ता ऑब्व्हियसली रुचिताला दिली, प्रभूला तर ती देणार सुद्धा नाही, कारण किल्ली जो आहे किल्ली प्राजक्ताची किल्ली जे चोरलेलं आहे प्रभूने, आणि तिला असं वाटत होतं की अगर हा चोरी केलं नसतं तर मी तिथं बसले असते, ते खुर्ची माझी आहे असं तिचं होतं. बट प्राजक्ताला तिचं जे किल्ली होती ते सांभाळून ठेवायला आलं नाही. बट हा तिला वारंवार हा म्हणायला खूप छान येतो की तू चोर आहेस. आणि ऑब्व्हियसली त्याच्यावरती आज भावच्या धक्कावर चर्चा होणार आहे, त्याच्यावर आपण उद्या बोलूया. तर असं झालं आहे. अँड द फायनल परफॉर्मन्स जो होता तो होता राकेश आणि तान्वीची, जे गजरारे गाण्यावर केलं होतं. आणि अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन 2 in 1 राकेशमध्ये होते आणि ऐश्वर्या राय तान्वी बनलेली होती. तर त्यांचा डान्ससुद्धा खूप छान होता. त्याच्यावर बिग बॉसने सुद्धा थोडासा मसाला घातलेला की राखी कुठं तर जलायचा वास येतोय असं गमती करत होतं बिग बॉससुद्धा. आणि ह्याच्यामध्ये जो हायलाईट ऑफ द पॉईंट जे झालेलं होतं तो राकेशनं दिलेला पप्पी तान्वीला, जे खूप हायलाईट झालं होतं. त्याच्यामुळे राखीला एक कारण मिळालं एपिसोडमध्ये की ती रॉकेटवानी परफॉर्मन्स करायला. तर राकेश आणि तान्वीने जे आहे त्यांनी प्रभूला वोट घातला आणि अनेक अनुश्रीला घातला. तर ह्याचं फेरीनं की अनुश्री 3 वोट्सनं होती, रुचिता 3 वोट्सनं होती आणि प्रभू 2 वोट्सनं होते, ज्याच्यामध्ये प्रभू बाद झालेलं होतं. मग त्याच्यानंतर बिग बॉसने एक ट्विस्ट आणलेलं होतं, मतलब ये सीझन 6 है, यहाँ पे ट्विस्ट फिक्स है, हा म्हणून बिग बॉसने जे फिक्स वाला ट्विस्ट जे आणलेलं होतं हे होतं की जे 3 उमेदवार होते त्यांनी आता आपसी सहमतीनं एका मतानं एक नाव जाहीर करायचं की कोण कॅप्टन बनणार आहे. तर प्रभूनी खूप स्मार्टली अनुश्रीकडून हा वादा घेतला, हा शपथ घेतलं की ती कधी त्याला वोट नॉमिनेट करणार नाही, आणि जेव्हा कधीही ती तो कॅप्टन्सीमध्ये उभा राहील तर ती फर्स्टली त्याला सपोर्ट करणारा हा प्रॉमिस तो घेतलेला आहे अनुश्रीकडून, आणि अनुश्रीला तो वोट घातलेला आहे. बट मला प्रभूची एक गोष्ट खूप छान आवडली होती, ती ये होती की जेव्हा रुचिता सुद्धा प्रभूला विचारत होती वोट घाल म्हणून, अनुश्री सुद्धा विचारत होती, तर तू दोन्ही बाजू ऐकला आणि त्याला अनुश्रीलाच द्यायचं होतं. बट जेव्हा ते एक्सप्लेनेशन देत होतं तर हा गोष्ट म्हटलं होतं की रुचितामध्ये ते कॅपेबिलिटीज आहे, तिच्यामध्ये ते आवाज आहे घराला चालवायचं, बट आत्ता प्रेझेंट मला अनुश्रीला द्यायचं आहे, मला बघायचं आहे. तर जे हे घरातले मोठे मोठे लोक, यानी मी रोशनचं फर्स्टमध्ये ठेवणार, जे रोशनला बोलायला कधी होत नाही ते प्रभू करतो इथं. तो प्रभू ते पॉईंट्स ठेवून इथं रुचिताला सुद्धा तो समजवतो आहे एक बाजूनं, आणि तो अनुश्रीला वोट करतो. हा खूप छान वाटतो प्रभूमध्ये की आहे तो लहान, असं एवढं लहान नाही बट आहे तो लहान, बट तो खूप छान हा गेम खेळतो. तर हा विषय मला खूप आवडतो त्याच्यामध्ये.
दॅट्स हाव. तर हा प्रकारे अनुश्री झाले आहे कॅप्टन. तर बिग बॉस सीझन 6 मराठीच्या 7व्या आठवड्याचे जे कॅप्टन आहे ते अनुश्री आहे. तर ह्याच्यानंतर जो घरात राखीच्या हवा जो होतं ते हे होतं की परफॉर्मन्समध्ये हा कसं राकेश तिला तन्वीला पप्पी देतो ह्याच्यावर चर्चा होत होतं. आणि तन्वी म्हणत होते की हा मला नाही माहीत, त्याला विचार. कारण इवन तन्वीला सुद्धा माहिती नाही की असं काय राकेश करणार आहे परफॉर्मन्समध्ये, कारण त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये झालेलं नव्हतं. अगर तुम्ही परफॉर्मन्स बघितलं असेल जेव्हा राकेश तो जेव्हा परफॉर्मन्समध्ये करत होतं, इवन तन्वीसुद्धा शॉक झालेले होते. अगर तुम्ही परफॉर्मन्स खूप काय म्हणतो आपण ध्याननं बघितलं असेल तर तुम्हाला माहिती पडेल असेल. बट हा तन्वीला सुद्धा माहीत नव्हता. आणि राकेश तिथं परत एकदा तन्वीला पप्पी देतो. तर त्याच्यावरती राखीनं जो स्टेप घेतला ते होतं की ती तिचे केक्स कापते. मतलब लिटरली राखीच करू शकते असले काय. तर ती कट केलेली आहे केस, कारण राकेशनी तन्वीसोबत तसं केलं आहे. तर ती रडत होती की नो वन कॅन हर्ट मी, आय कॅन ओनली हर्ट माय सेल्फ. आणि जेव्हा हा प्रकार चालत होता इतका हसले मी की काय म्हणू. आणि जसं सागर यांनी हसत होते ना तसं मी सुद्धा हसलेले आहे की राखी काय काय करते एंटरटेन करण्याला. आणि आय लव द वे शी डूज, आय लव द वे. मतलब तिचं ह्या ॲक्टिंग असो काही असो, मला खूप मज्जा आली कालचा एपिसोड बघायला. आणि अगर ह्या मज्जा आहे तर ठीक आहे, आणि अगर हे सिरियस आहे तर मी ह्याला एनकरेज करत नाही बाबा की असं कोणीही करू नका की कोण तुम्हाला पसंत नाही करत, त्या कोणी तुम्ही जिनला पसंत करतो की ते कुणासोबत असं राहत आहेत तर तुम्ही ते बघून स्वतःला हार्म कधीही करू नका. ते काही असो, केस असो, केस उगवायला किती टाईम लागतो हा मला माहिती आहे. तर असं कधी करू नका. असं गमतीशीर राखी ठीक आहे. त्याच्यानंतर येतो पार्ट 2. जेव्हा सकाळी गाण्याच्या नंतर जे आहे जे प्रकारनं विशालनी ते केस पकडून त्याचं काय म्हणतो आपण ऑप्शन लावलं होतं. हो माय गॉड. जे सुरू झालं होतं की 1 रुपये 50 पैशानं सुरू झालेलं होतं की सागर भावने लावलेलं होतं. अशा प्रकारे 50 पैसे, 50 रुपये, 100 रुपये असं ऑप्शन होत अनुश्रीने लावले 6,50,000ची बोली लावली होती. आणि ज्याच्यावर राकेशनी 7 करोड असं म्हटलं. आणि राखी येऊन राकेशला, जे तन्वीला राकेश केलं होतं ते राखीने राकेशला केलं. आणि राकेशने तिचं हवा काढून टाकली. हा म्हणून मी तिने जे ऑप्शन लावले 6,50,000 मी त्याला 7 करोड म्हणलो, मी तुला नाही म्हटलो. आणि राखी होऊन जाते. मतलब तो जो पार्ट होता अप्रतिम होता. मी खूप एन्जॉय केलेलं होते. मतलब राखी एक असं फ्लेवर आणलं बिग बॉसच्या घरामध्ये की पूर्ण घरचा जो राखीच्या इरत गिरतच चालत असतो. तो सॅड असेल तर राखी कारण असेल, तो खुशीमध्ये असेल तर राखी कारण असेल. तर हा टाईपचं राखीचं पूर्ण बिग बॉसमध्ये चालत आहे. तर ह्याच्यानंतर जे होतं की हा झालेला आहे की अंडेबद्दल जे तन्वीने जेव्हा ती कॅप्टन होती तर तेव्हा तन्वीने अगर कोणी घराचे नियम तोडले आणि की कोणी तर झोपले, माईक नाही काढले, असं काय तर नियम तोडले गेले तर ती अंडे त्यांच्याकडून 2 अंडे त्यांच्या खात्यातले जे 2 अंडे असतात ते ताब्यात घ्यायची. तर राखी इथं विचारत होती तन्वीला की ते जे अंडे तू कलेक्ट केलेलं होती जेव्हा तू कॅप्टन होती ते अंडे परत कर, मी त्याच्या बिर्याणी करण आणि सगळ्यांना खाऊ घालणार. तर तन्वी इथं ते द्यायला नाही म्हणत होती, कारण ती ॲज ए पनिशमेंट ती सगळ्यांकडून घेतलेली होती. तर मी ते तुला देणार नाही, मी ते स्टोर रूममध्ये ठेवणार आहे, मी बिग बॉसला देणार. आणि ह्या गोष्टीवर राखीचं काय म्हणतो आपण राखीला राग आला की ती अंडे देत नाही. आणि ह्याला जे सोबत देत होती तो होती मिनी राखी सावंत, जो मिनी बनायची कोशिश करत आहे. आम्हाला एक राखी सावंत पुरे आहे, आम्हाला मिनी मॅक्स असं काही बघायचं नाही. रुचिता फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तर ह्या रुचिता तिला राखीला साथ देत होती की तू दे अंडे दे. आणि द सरप्रायझिंग फॅक्ट इथं हे होतं की विशाल सुद्धा तन्वीकडं होतं की हा असं
पनिशमेंट तन्वीने घेतलेली होती सगळ्याकडून. आता तिचा कॅप्टन्सी संपला आणि ते परत अंडे अगर ती देत आहे तर व्हॉट इज अ यूज? ह्याचा काय उपयोग झालं तुम्हाला पनिशमेंट देण्याची, की तुम्हाला हा सांगायचं की घराचे नियम नको तोडू. आता नेक्स्ट कॅप्टन येणार, त्यांनी सुद्धा तर हेच नियम ठेवले आहे, तर ते अंडे देणार आणि आठवडा झालं जसं कॅप्टन बदललं ती अंडे परत घेणार. व्हॉट इज द यूज? हा तन्वीचा पॉईंट होता. आणि त्याच्यामध्ये विशाल सुद्धा हामी भरवत होता, बट रुचिता याची ऑपोजिट होती. आणि हा इतका कोडावरती राखीने घेऊन गेलेला आहे की ती अंडे जे आहे, अनुश्री सुद्धाच म्हणत होती की अंडे वापस जाणार नाही, कारण ती ॲज अ पनिशमेंट घेतलेली आहे. तर ते स्टोर रूममध्ये. बट इथं मला दीपालीचं जे जजमेंट म्हणू शकतो, दीपालीची जी मत होती ती ये होती की तन्वी, जेव्हा तू घेतलेली आहेस तर तुला ते कालच स्टोर रूममध्ये ठेवायचं होतं, तू आत्तापर्यंत ठेवायची नव्हतीस. मतलब काटा काटा कोई काट रहा है. मतलब इथं दीपाली तन्वीलाच म्हणत होती तेव्हा की हा अननेसेसरी होता. ती आज ठेवू क्या उद्या ठेवू काय फरक पडत नाही, कारण ती घेतलेलीच होती. हा कारण की ॲज अ पनिशमेंट. तर अंडे ती आज स्टोर रूममध्ये ठेवूया, का ठेवायचं होतं, का उद्या ठेवणार आहेत, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस, कारण ती घेतलेली होती. बट दीपाली इथं इनडायरेक्टली डायरेक्टली राखीला सपोर्ट करत होती. ती काठामध्ये राहून काटालाच सपोर्ट नाही करत होती. हा प्रकार होता. आणि विशालने ते एक छोटासा काय म्हणतो आपण एक सजेशन दिलं की एक काम करूया की तन्वी जे आहे हे अंडे जे आहे ते स्टोर रूममध्ये ठेवणार. बिग बॉस तुम्ही दरवाजा उघडा. आणि ती ठेवल्यानंतर 3 मिनिटाच्या नंतर राखी तू आत जायचं. अगर डोर ओपनच असेल, म्हणजे डोर खुला असेल, तर तू आत जाऊन अंडे वापस घेऊन ये. अगर ते लॉक झालं मतलब अंडे बिग बॉसने घेतला. तर राखी ह्याला ओके ओके म्हणते आणि तन्वी घेऊन जाते आणि म्हणते बिग बॉस डोर खोला, बिग बॉस दरवाजा खोला, मी हे अंडे आत ठेवणार आहे. आणि बिग बॉसने केलं इथं गोलमाल. म्हणजे बिग बॉसला सुद्धा राखीचं नेक्स्ट स्टेप बघायचं होतं. जेव्हा राखी म्हणत होती की मी हा खाणार नाहीतर फोडणार, हा राखीचे स्टेटमेंट्स होते. तर बिग बॉसला तो बघायचं होतं, कारण त्यासाठी तो दरवाजा उघडलेलाच नाही. तन्वी वेट करून 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 ती अनुश्रीला ते सोपते की अंडे हातात तू हे तू बघ. जसं अनुश्रीच्या हातात आलं, राखीने ते हाताने फिरकावलं आणि अंडे सगळे फुटले. तर मला राखीचा हा जे स्टेप होता मला ते चुकीचं वाटतोय, कारण ॲज अ पनिशमेंट जेव्हा तन्वी हा अंडे घेतलेली होती ते तिची जबाबदार होती की ते काय करणार होती. एक दुसरं रिझन होतं की तुला कितीही भांडायचं असेल तू भांड, बट ते अंड्याच्या खाली टाकणं आणि त्याच्यानंतर हा मी साफ करणार नाही ह्याच्यावर तू ठामपणे उभं राहणं खूप चुकीचं होतं. कारण हा अंडे मग परत तन्वी, अनुश्री, रोशनने मिळून ते साफ केलेलं होतं. रुचिताने साफ केलेलं नाही, कारण ती मिनी राखी सावंत बनायची कोशिश करत आहे ना. तर हे सगळ्यामध्ये 2 चीजं जे नुकसान झालेलं आहे. एक तर जे कार्पेट, जो बिग बॉसचं कार्पेट आहे ते. दुसरं अन्न जे आहे. असं बरेच काय लोक आहेत ज्यांना अंडे मिळत नसतात आणि तुम्हाला जेव्हा अंडे मिळतो आणि तुम्ही हा प्रकारचं करतो, तर राखीचं हा मला चुकीचं वाटला. आणि तिची जी प्रॉस्पेक्टिव्ह होती ह्याच्यावर की हा अंडे पाहिजेच म्हणजे पाहिजे, तर हा अननेसेसरी होता. मला असं वाटतं की तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहा. जेव्हा राखीला आपण बघायला लागतो, आपल्याला राखी करेक्ट वाटायला लागतं. राखी थोडंसं एक्स्ट्रीम लेवलमध्ये जात असते आणि ते एक्स्ट्रीम लेवलच काल आपल्याला बघायला मिळलं. केस कापली ओके, अंडे मागली ओके, बट त्याच्यानंतर राखीचं जे रिॲक्शन होतं ते चुकीचं होतं. बट ह्याच्यामध्ये सुद्धा एक गमतीचे काय होतं, म्हणजे अनुश्री जेव्हा म्हणत होती की तुला साफ करायला लागणार, आणि जसं राखी आन्सर देत होती नाचत की मी करणार नाही, आणि अनुश्री सुद्धा असंच करत होती तुला करायचं आहे. तर हा जो पार्ट होता हा परत एकदा फनी मुवमेंट क्रिएट केला राखीने, पण ते चुकीचं होतं जे केलेलं आहे. आय थिंक हा विषयावर भावच्या धक्क्यावर बोलणार आहे. तर त्याच्यानंतर घरात झालेला आहे डॅन्यूबची एक टास्क, आणि जमनीच असेल सनफ्लॉवर ऑइलचं एक टास्क झालेलं होतं. तर असं वाटलं कालचं एपिसोड जे आहे ते पूर्ण जे स्पॉन्सर्स आहेत त्यांच्यासाठी एक एपिसोड
झालेला आहे. वडापाव बनवायचं टास्क होतं ज्याच्यामध्ये तन्वी आणि दीपाली जिंकलेले होते, कारण अनुश्री एक जे आहे त्याची संचालक होती ते टीम जिंकलेली होती आणि त्यांना आय थिंक 1 वर्षभर त्याची सप्लाय त्यांना व्हायचं. आणि डॅन्यूबचं एक झालेलं होतं त्याच्यामध्ये डॅन्यूब प्रॉपर्टीज मध्ये त्यांना काय आवडतो ह्याच्यावरती टास्क झाला होता आणि अनुश्रीने ते टास्क एक ग्रुप यानी की विशाल यांच्या ग्रुपला दिलेलं होतं. तर हा डॅन्यूबच्या याच्यामध्ये विशालचं एक आपल्याला एक साईड बघायला मिळतो की त्याला छोटे पोरांचं खूप आवड आहे आणि तो खुदचं मुलीचं नाव तो छन छन असं ठेवणार आहे असं म्हटलं. तो खूप पर्सनल होता त्याचा आणि तो जसं व्यक्त करत होता खूप छान वाटलं की विशालची एक अदर साईड आपल्याला बघायला मिळतोय. तर त्याच्यानंतर जो सिक्रेट टास्क राखीला दिलं गेलं होतं, बापरे बिग बॉस तुम्हाला आठवून आला, मतलब ते सिक्रेट टास्क सिक्रेटच राहणार असं मला वाटलं होतं. बट फायनली ते सिक्रेट टास्कचं फल राखीला मिळालं आहे की ते तंतोतंतचं टी शर्ट आता राखीच्या ताब्यातच राहणार आहे आणि त्याच्या बदलेमध्ये तिला जे फेवर मिळालं आहे ते होतं लक्झरी आयटम मटन बोनलेस, चिकन बोनलेस, कॉफी हा मिळालं होतं तिला आणि ते तिलाच यूज करायचा आणि कुणासोबत तिला शेअर करायचा नाही हा बिग बॉसने नेम म्हटलेला आहे. आणि ऑब्वियसली वीकेंड येत आहे तर बिग बॉसने जो ब्रोन्झ राशन कार्डचा जो पाबंदी लावलेला होता घराच्या सदस्यांना तो बिग बॉसने काढलेला आहे की तुम्ही सगळे यूज करू शकता, लक्झरी आयटम बेड वगैरे यूज करू शकता असं बिग बॉसने घोषित केलेलं आहे. आणि एपिसोड जो संपत आलेला तर त्याचं तेव्हा आपल्याला एक कॉन्व्हर्सेशन दिसतो त्याच्यामध्ये तन्वी राकेशसोबत हे बोलत दिसली की राखी आपण बहीण भाऊ म्हणतो बट राखीनं एक टॉपिक वेगळंच काढलेला आहे जो त्यांनी जो ॲक्ट केलेलं होतं. तर त्याच्यावरती आता लोक काय तर म्हणणार हा तन्वीचं स्टेटमेंट होतं. तर कारण राखी जे म्हणते ते व्हायरल असते तर राकेश तिला म्हणतो की मी आहे असं कोणतर म्हणे तर मी बघून घेणार, मी जे कॉलेज ड्रेसमध्ये होतो तो राकेश बनणार आहे, मतलब कुछ तो बनव. मला असं वाटत होतं हा फायनली राकेश काय तर म्हणतोय, काय तर करणार असं म्हणतोय. तर आय विल बी वेटिंग, मला बघायचं आहे राकेश कॉलेजमध्ये कसं होतं, मला बघायचं आहे राकेश यांनी काय करणार आहे. कारण आत्तापर्यंत मी बरेचदा राकेशचे शब्द मी बघितलेले बट कधी मी एफर्ट्स बघितलेले नाही. काही असं काय म्हणतो आपण स्ट्रॅटेजी प्लॅनिंग स्मार्टनेस मी कधी राकेश यांचं बघितलेलं नाही. तो आय विल बी व्हेरी इगरली वेटिंग टू वॉच की असं काय तर झाले तर राकेश काय करणार आहे. बट तन्वी तुमची जी एक्सपेक्टेशन्स आहे तुम्ही जे भरत आहे ऑडियन्सच्या मनात मी म्हणते हे तुम्ही कमी करून घ्या की राखी जे म्हणते ते व्हायरल असतो आणि त्यांनी अगर लोकांच्या मनात असं घातलं आपण बहीण भाऊ आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही कोणी काय म्हणून घेतलेलं नाही की तू एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊन जे म्हणती आहेस मनाचं लोकांच्या मनात जे भरती आहेस ते कमी करून घे आणि खूप जास्ती एक्स्ट्रीम लेवलमध्ये तू सोचत आहेस हे गोष्टांवरील. असं काय नसतो की राखी म्हटले असं सगळे व्हायरल होऊन जातात असं काय नसतो. तो हा एपिसोड होता कालचा जो मजेदार सुद्धा होता. आज आपण भावच्या धक्क्यामध्ये बघणार आहे जसं प्राजक्ता हा आठवडाभरमध्ये जे प्रकारनं प्रभूला ती म्हणत होती की तू चोर आहेस महाराष्ट्र बघतो तर ह्याच्यावर रितेश सर ची भावची धक्का होणार आहे आपल्याला बघायला मिळतो. आणि प्रोमो तर खूप छान आहे, मजा आला प्रोमो बघून तर. आणि रोशन जे आहे ते एलिमिनेट झालेलं आहे, रोशन घराबाहेर आलेले आहेत जो आय थिंक आजच्या एपिसोड या उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला माहीत होणार मोस्टली आजच्या एपिसोडमध्ये. कारण प्रोमो आलेला आहे की एवेक्शन जे आहे ते सॅटर्डेच होणार आहे तर रोशन बाहेर आलेले आहेत. तर हा होता आजच्या एपिसोड बद्दल. तुम्हाला कसं वाटलं माझा रिव्ह्यू कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.